म्हणून त्यांना आम्ही म्हणतोय की तुम्ही ते जर करत नाहीये तर मग कोर्टात जाणार एवढा माणूस पण हेच तर मी म्हणतोय तुम्हाला. येस, आपण त्याच्यातली पुढची स्टेप आपली तीच आहे. याच्यानंतर महापालिका ऐकत नाहीये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऐकत नसतील तर हायकोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तो पर्याय आपण 100% अवलंबतोय. सर सॉरी सर, मी जरा थोडासा उशिरा आलो, खालीच वाबळे सर भेटले म्हणून थांबलो होतो, पण तुमच्यासाठीच मी आलेलो आहे. सर तुम्ही काय ते म्हणता की तुमच्याकडं म्हणजे भ्रष्टाचार झालेला वगैरे, तुमच्याकडं काय कशा प्रकारचे पुरावे आहेत? भ्रष्टाचार नाही, हा. कथित भरती म्हणतात ते चुकीची पद्धत झाली आहे. 2 भरती झाल्या. एक महापालिकेने रितसर राबवली आणि दुसरी भरती ही पूर्णपणे एका टोळीने राबवली. बरं. त्याच्यामध्ये तरुणांकडनं 45 लाख रुपये घेतले गेले प्रति एका तरुणाकडे. काहीकडनं 35 घेतले, काहीकडनं 45 घेतले याचा पुरावा आहे का तुमच्याकडं, असा माझा प्रश्न आहे. 100% त्याचे व्हिडिओज आम्ही तुम्हाला देतो. त्याच्यानंतर ही भरती झाली नाही हे ज्यावेळेस आम्हाला कळलं हां, त्यावेळेस त्या व्यक्तीने म्हणजे समोरची जी व्यक्ती त्याच्यामध्ये आहे त्यांनी काही लोकांच्या नावाचे चेक दिले. अच्छा. चेक बाउन्स झाले. त्याच्यानंतर त्यांची पैसे द्यायची ऐकत नाही म्हणून त्यांनी वचन चिठ्ठी करून दिली. बरं. परत करारनामा देखील करून दिला की आम्ही तुमचे पैसे एवढे एवढे घेतलेत. काही ठिकाणी त्यांचं त्रयस्थ मित्राचं घर आहे, मग ते घर आता आम्ही पैसे देऊ शकत नाही, हां, पण मग मित्राचं घर तुमच्या नावावरती करून देतो. तसे ते करारनामे सगळे आपल्याकडे ते आहेत, ते सगळे पुरावे त्यांचे आपल्याकडे आहेत. 225 आणि तुम्ही ते मीडियाला शेअर करायला तयार आहात? 100%. बरं. 225 तरुणांची याच्यामध्ये फसवणूक झाली आहे. महापालिका आयुक्तांनी आता तो तरुणांचं फसवणूक करायचा तो मुद्दा आपण बाजूला ठेवू. पहिला आमचा आक्षेप हा आहे, सर सॉरी, कुठल्या पदासाठी आहे? याच्यामध्ये बरीच पदं त्यांच्या अच्छा, हां, म्हणजे जनरल सांगा सर. हवालदार सुद्धा भरले पद म्हणजे क्लास म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3. क्लास 3. हां, मी आत्ता त्याच्यामध्ये हां. लिपिक टंकलेखक ही पदं भरली आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक शिक्षक, पर्यवेक्षक, सहाय्यक प्रशासन अधिकारी, सहाय्यक निरीक्षक, हवालदार अशी पदं भरती गेली. म्हणजे टोळी भरली. महापालिकेने भरली ती भरती वेगळी, पण ही पॅरलर त्याच वेळेस महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना सोबत धरून असेल म्हणा, कारण की याच्यामध्ये रवींद्र बिनवडे यांची स्पष्ट सही दिसती. बरं, रवींद्र बिनवडे साहेब असताना त्यावेळेची भरती आहे का ह्या? त्यावेळेची भरती. अच्छा, म्हणजे बरं. ही खोटी भरती. अच्छा, याच्यावरती रवींद्र बिनवडे यांची सही आहे. दुसरी ही खरी भरती. अच्छा. तुम्ही खाली जर बघितलं तर रवींद्र बिनवडे यांची सही आणि ही सही जर पाहिली तर सेम दिसते. ओके. हां, आणि नियुक्तीचे पत्र ज्या लिफाफ्यामधून आले, अच्छा, हे ते लिफाफे ज्याच्यावरती शासनाच्या महापालिकेच्या नावाचे शिक्के आहेत. हे शिक्के कोणालाही बनवता येतात का? नाही नाही. हे बँकेत त्या तरुणाच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये 2 महिन्याचा पगार जमा झालेला 23 मध्ये, जून आणि जुलै. हां, परत त्या मुलाचा तरुणाला जे ट्रेनिंग साठीचा जो आदेश आला त्याच्यावरती महापालिकेचा इकडे शिक्का दिसतोय बघा तुम्हाला. म्हणजे याच्यामध्ये महापालिका झोपलेल्या अवस्थेत आहे का? महापालिकेतला कुठला तरी अधिकारी यांना मदत करतोय का? तर असं या लेटर हेडचा वापर कोणालाही करता येतो का? नाही नाही, सोपं नाहीये ते. सोपं नाही. किंवा केला असेल तर तो गुन्हा आहे. महापालिकेचा अधिकारी म्हणजे वरिष्ठ लेवलचा त्यांच्यासोबत 100% आहे. आम्ही तुम्हाला लागेल ते पुरावे द्यायला तयार आहोत. याच्यामध्ये लवकरच जर मुख्यमंत्र्यांनी याच्यात एसआयटी नाही स्थापन केली आम्ही हायकोर्टात देखील जाणार आहोत. तुम्ही आयुक्तांना काही निवेदन पत्र किंवा तक्रार दिलेली आहे का, आणि त्यांचं काय म्हणणं आहे? आयुक्तांना आम्ही 30/1/2026 ला हे पत्र दिले. 2026 म्हणजे नवल किशोर राम यांना. नवलकिशोर रामचंद्र. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं काय म्हणणं आहे? त्याच्यानंतर आम्ही पत्र द्यायच्या अगोदर त्या तरुणांनी खुलासा नोटीस सुद्धा पाठवली रवींद्र बिनवडेंना. अच्छा. अतिरिक्त आयुक्त ते जरी यांची बदली झाली असेल तर त्यांच्यानंतर जे कोणते अतिरिक्त आयुक्त आले त्यांनी या नोटीसला उत्तर द्यायला पाहिजे होतं. प्रदीप चंद्रन. त्यानंतर हां, पदावरती कुणीही नवीन आल्यानंतर त्यांनी ते उत्तर देणं द्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ते पण त्यांनी दिलं नाही. म्हणजे आज त्याला 1 वर्ष होत आहे. अच्छा. 30/6/2025 ला नोटीस दिली होती. त्याला 1 वर्ष झाले आणि आपण तक्रार देऊन सुद्धा 4 महिने झाले. म्हणजे त्याला महापालिका आयुक्तांकडून अजून उत्तर नाही. त्यांनी निनावी तो तपासाचा भाडा आम्ही पोलिसांना सगळे पुरावे देऊ, बाकी सगळ्या समितीला सगळे पुरावे देऊ, पण त्यांनी तो कमीत कमी तो महापालिकेच्या कागदपत्रांचा, शिक्क्यांचा आणि अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर झालाय म्हणून निनावी गुन्हा दाखल करावा. अच्छा, त्याचा तुम्ही खुलासा मागितला, पण आयुक्त काय म्हणले मग? अजून काही उत्तर नाही त्यांचं.
ज्यावेळी निवेदन दिलं त्यांनी वाचलं का ते मग त्यावेळी वाचलं त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की हा प्रकार गंभीर आहे हा. आणि याच्यात मी तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. बरं. आणि मग तुमची काय भूमिका असणार म्हणजे समजा ती काही म्हणजे आता वरच्या लेवलने केलं म्हणजे आयुक्तसुद्धा त्यात असू शकतात त्यावेळचे तर एकमेकांना वाचवायचा प्रश्न असतो. तुमची काय भूमिका असणार आहे पुढं? आता याच्यामध्ये जर त्यांच्याकडनं गुन्हा दाखल होत नसेल तर मी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून याच्यामध्ये SIT स्थापन करा, कारण की हा प्रकार खूप मोठा आहे. 100 कोटीच्या वरचा याच्यामध्ये गैरव्यवहार, आर्थिक गैरव्यवहार याच्यामध्ये झाला. तुम्ही त्यांना SIT स्थापन करा म्हणून आम्ही शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटून SIT स्थापन करा म्हणून त्यांना विनंती करणार आहे. एक महिनाभर वाट पाहून त्यांनी जर त्याच्यात आम्हाला SIT स्थापन नाही केली तर आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत. सर एक शेवटचा प्रश्न विचारतो माझ्यातर्फे तरी. काय माहिती का सर, बरेच असे पक्ष काहीतरी असे मुद्दे काढत असतात. मी परत आम आदमी पार्टीवर येतो. सुदर्शन सरसुद्धा अगदी मला चांगलं ओळखतात, मी त्यांना चांगलं ओळखतो. मुद्दे पुढे विरघळले जातात. काय होतं त्याचं तुम्ही याचा फॉलोअप खरंच करणार आहात का, हो नाही याचं उत्तर लोकांपर्यंत पोहोचवणार आहात का? ह्याच्यामध्ये पर्सनली TV10 मी मिली जातो TV10 ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असेल. फक्त पत्रकार परिषद घेऊन एक बातमी आली तिथपर्यंत ते राहणार आहे का आणि पुढं त्याचा फॉलोअप करणार आहात का? हे प्रकरण जोपर्यंत तडीस जात नाही किंवा ह्याच्यामध्ये जे आता तुमच्या माध्यमातूनच माझ्याकडे या भरतीमध्ये म्हणजे जी बोगस भरती झाली, याची फसवणूक झाली, याच्याने फक्त माझ्याकडे 7 मुलं, 225 मुलांची फसवणूक झाली. अच्छा. तुमच्या माध्यमातूनच हे त्या सर्व मुलांपर्यंत पोहोचावं आणि 224 झाले तर 225 मुलाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याचे पैसे जोपर्यंत मिळत नाही त्याला जे काही पैसा वापरला गेला आणि याच्यात जे कोणी असतील म्हणजे कुठल्याही कुणी असू द्या त्याला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा लढा हा आमच्याकडून आम आदमी पार्टी युवा आघाडी असेल, आमचे राज्याचे समन्वयक अभिजी मस्के असतील किंवा संजयजी कोणी असतील, आम्ही सर्वजण याच्या तळाशी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. फार चांगलं बरं वाटलं सर. फक्त मी हा का प्रश्न विचारला माहिती आहे का सर, कारण का तुमच्या बाबतीत काळे सर म्हणजे तुम्ही जे 5 लाखाचं तुम्ही जे काढलं होते ते तुम्हीच होता ना? 3 लाख होते. बरं, आम्हाला 5 लाख काढाल ते थोडेफार त्यामधले 2 लाख इथं मध्ये कुठेतरी गेले असेल कदाचित, काय हरकत नाही. त्याचं पुढं काही झालं हे मला त्यांच्याकडनंही कळालं नाही. पावसकर त्यावेळी होते HOD आणि तुमच्याकडनंही काही कळालं नाही. त्याच्यामध्ये काय झालं मी तुम्हाला नाही आता नाही बोलला तरी चालेल बरं का सर. ही प्रेस कॉन्फरन्स ज्यासाठी आहे ना त्याच्यामध्ये मी एक म्हणजे मी बाकी त्यांची माफी मागतो पण ते नंतर बोलला तरी चालेल मला. ठीक. आणखी काही प्रश्न असतील आपले? 225 मुलांची जी नावं आहेत त्याची यादी देखील आपल्याकडे दिलेली आहे. घरीवरती काय झाली, बोटीवरती काय झाली, बाकीचे सगळे आदेश. तुमच्याकडे 7 जण आलेत? 7 जण आपल्याला. अच्छा. ते मीडियावर बोलायला तयार आहेत का? आता त्याच्यातलं एक जण आज एका पद्धतीने तो साताराहून आले. त्याच्यातले जे 7 जण आहेत तर याच्यातले पुण्यातलं कोण नाही, सगळे सातारा ग्रामीण भागातले आहेत ज्यांना मीडिया किंवा बाकी सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्व बरीचशी आलीच आहे. आता याच्यातलं या मुलाची अडचण अशी आहे या भरतीवरतीच त्याचं लग्न जमलं. म्हणजे जर खोटे हे त्या घरच्यांना कळलं ते लग्न देखील मोडेल. म्हणजे ह्या भीतीमध्ये सध्या महाराष्ट्रातली तरुणी आहे. आपण कोणत्या दिशेला चाललो आहोत? अराजकता या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बेरोजगार तरुणाई पूर्ण बेरोजगारीमध्ये आहे. नीट सारखे पेपर पूर्णपणे लीक केले जातात. आपण अराजकतेकडे जायला वाटचाल करतोय की काय असा मला एक सध्या तरुणांना प्रश्न वाटतो. आणि असा जर प्रकार होत असेल तर तरुणांनी काही जीव देण्याची वाट पाहिजे का? राज्य सरकार सुद्धा किंवा पुणे महानगरपालिका सुद्धा. कारण गोव्यामध्ये 17 वर्षाच्या एका तरुणाने आत्महत्या केली म्हणजे या नीटच्या पेपरच्या लीकच्या. तरुणांनी आत्महत्या करण्यापर्यंत जर प्रवृत्त होते तर तुम्ही शासन म्हणून तुम्ही करताय का? तुम्ही म्हणता अराजकतेकडे वाटचाल करतोय असं नाही आहे सर. आपण गेलेलो आहे ऑलरेडी, संपलंय सगळं. आमच्यासारखे काही तरुण आहेत ते अडवण्याचा प्रयत्न जरा आशा आहे. जरा आशा आहे ते. ठीक आहे, याची का बाईट तुम्हाला कोणाला? तुमचं झालंय सर? वेळ आहे का तुम्हाला अजून? तुमचा टायमिंग कितीपर्यंत आहे? नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आपण महानगरपालिकेचे जे काही प्रमोशन्स होतात, भरत्या होतात त्याच्यावर आपण बोलत आलेलो आहे. त्यातलाच आज आप यांनी एक नवीन मुद्दा मांडलेला आहे की जे भरती होत आहेत तर ते त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे, गफला आहे आणि भ्रष्टाचारही आहे.
म्हणजे पैशाचं हेरफेर झालेला आहे. या संदर्भात आपल्यासमोर काळे सर साहेब आहेत, ते त्यांच्या नावासहित स्वतः आणि पदासहित हा काय विषय आहे ते सांगणार आहेत आपल्याला. बोला सर. नमस्कार, मी रविराज काळे, आम आदमी पार्टी युवा आघाडीचं मी अध्यक्ष आहे. पुणे महानगरपालिकेने 2022मध्ये जी भरती काढली होती त्या भरतीचाच गैरफायदा घेऊन एका टोळीने महानगरपालिकेच्या पॅरलरच एक दुसरी भरती या पुणे महानगरपालिकेमध्ये राबवली, ज्याच्यामध्ये 225 तरुणांची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. तर 225 तरुणांची फसवणूक करताना काही तरुणांकडून 35 लाख रुपये, काही तरुणांकडून 45 लाख रुपये असे एवढ्या मोठ्या रकमा या तरुणांकडून घेतल्या गेल्या. आणि याच्यामध्ये महापालिकेच्या शिक्क्यांचा, महापालिकेच्या लेटरहेडचा, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा नावाचा तर याच्यामध्ये वापर केला गेलेला आहे. तरुणांना जे आदेश, भरती आदेश दिले गेले, तर हे भरती आदेश तरुणांच्या घरी ज्या लिफाफ्यातून पाठवले गेले त्या लिफाफ्यावरती सुद्धा महापालिकेचा लोगो आहे. तर त्याच्यामुळे या तरुणांचा त्याच्यावरती विश्वास बसला आणि तरुणांनी 45 लाख रुपये, 35 लाख रुपये एवढ्या मोठ्या रकमा या टोळीला दिल्या. तर या टोळीने 225 तरुणांची फसवणूक केली आहे. या संदर्भात मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना जानेवारीमध्ये पत्राद्वारे विनंती केली की महापालिकेच्या लेटरहेडचा, शिक्क्यांचा गैरवापर झाला आहे, अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर झाला आहे, तर तुम्ही तातडीने गुन्हा दाखल करा. परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अजूनपर्यंत याच्यामध्ये गुन्हा दाखल केला नाही. अजून आम्ही एक 15-20 दिवस वाट पाहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन आम्ही या प्रकरणामध्ये SIT स्थापन करा म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत. हे सर्व कागदपत्र आम्ही त्यांना देणार आहोत. तर याच्यामध्ये SIT का स्थापन करायची, कारण की हा 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार या टोळीने केलेला आहे. आणि जर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला याच्यामध्ये न्याय दिला नाही तर आम्ही काही दिवसांमध्ये हायकोर्टामध्ये देखील जाणार आहोत. थँक्यू सर.